श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 29 जानेवारी वार गुरुवार या दिवशी आहे जया एकादशी. प्रत्येक एकादशी तिथीला वेगळे महत्त्व आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असे म्हटले जाते. ही तिथी भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी श्रद्धेने केलेली कृष्ण उपासना व्यक्तीच्या पूर्वजन्मातील पाप आणि नकारात्मक कर्मांचा नाश करते. जो भक्त या दिवशी प्रेमाने श्रीकृष्णाचे स्मरण, नामस्मरण किंवा ध्यान करतो, त्याच्या जीवनातील सर्व संकट स्वतः भगवान वासुदेव दूर करतात. या व्रतामुळे भूत, प्रेत, पिशाच योनीतून मुक्ती मिळते आणि जन्मजन्मांतराच्या पापाचा नाश होतो आणि सर्व इच्छा देखील पूर्ण होतात. जया एकादशीला इंद्र, रवी योग, भद्रवास योग आणि शिववास योगाचे दुर्मिळ संयोजन तयार होत आहे. शिवाय बाव आणि बलव कर्णाचे संयोजन देखील आहे. या योगांमध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्ताला इच्छित आशीर्वाद मिळतात. ज्योतिषशास्त्रात या तिथीबाबत अनेक उपाय सांगण्यात आले आहेत आणि ते अत्यंत प्रभावी देखील असतात. आणि म्हणूनच जया एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश तर मिळणारच आहे, पण माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू आपल्याला ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची, त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. जया एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचे. त्यानंतर जर शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा जर आपण अग्नीच्या साक्षीने केली तर त्यामुळे आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला आवर्जून सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचे. जल अर्पण करताना ओम सूर्य देवाय नम, ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करायचा. असं केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची. आता तुमच्याकडे जर श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर तिला तामनामध्ये घ्यायचं आहे. त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक करू शकतात की अगदी तुम्ही पंचामृताने अभिषेक सुद्धा करू शकतात. अभिषेक करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला स्वच्छ पुसायचं आणि पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना चंदन लावून घ्यायची आहे, हळद अर्पण करून घ्यायची आहे, पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहेत. तसेच त्यांना आवर्जून आपल्याला दूध, साखर, तीळ याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तसेच हा नैवेद्य अर्पण करताना त्यावर आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे ठेवायचं. जर तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो नैवेद्य श्रीहरी विष्णू ग्रहण करणार नाही. तसेच श्रीहरी विष्णूंना आवर्जून आपल्याला एक तुळशीचं पत्र अर्पण करायचं. पत्र अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही व्यक्त करायची. असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. त्यासोबतच माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तसेच तुळशी मातेची सुद्धा या दिवशी पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. पण एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे किंवा तिला जलसुद्धा अर्पण करायचं नाही. जी पण पूजा किंवा सेवा करायची ते आपल्याला दुरूनच करायचे आहेत. पूजा करताना विष्णू चालीसाचं पठण करा. पूजा संपल्यानंतर आरती करा आणि सुख समृद्धी आणि आशीर्वादासाठी प्रार्थना करा. तसेच जया एकादशीच्या व्रतकथेचं आपल्याला पठण किंवा श्रवण करायचं. दिवसभर उपवास करायचा आहे. संध्याकाळी आरती केल्यानंतर फळे खा. दुसऱ्या दिवशी पूजा आणि विधी करा आणि पारण वेळामध्ये आपल्याला उपवास हा सोडायचा आहे. आणि पारण वेळ ही सकाळी 7:05 ते 9:20 असणार आहे. पारण करायच्या अगोदर आपल्याला आवर्जून ब्राह्मणांना दान हे द्यायचं आहे. देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. जास्तीत जास्त तुम्ही दुपारी 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही.
वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. आपल्या घरामध्ये कोणतीही चांगली गोष्ट किंवा वाईट गोष्ट, लक्ष्मी, अलक्ष्मी, चांगली लोक, वाईट लोक, सकारात्मकता, नकारात्मकता ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच प्रवेश करत असते. आणि जेव्हा अशा विशेष तिथीला आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काही प्रभावी उपाय करतो, तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. योगाने जया एकादशी आली आहे गुरुवारच्या दिवशी, म्हणून आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे. हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडंसं आपल्याला कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आणि या कुंकवाने आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला एक एक स्वास्तिक काढून घ्यायचं. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा, त्यामध्ये 4 बिंदू तसेच ज्या कडेला 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. स्वास्तिक हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र, शुभ आणि प्राचीन प्रतीक आहे, ज्याचा अर्थ कल्याण असो असा होतो. हे समृद्धी, सौभाग्य आणि भगवान गणेशाचे प्रतीक मानले जाते, जे नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात सकारात्मकता आणतो. स्वास्तिकमध्ये भगवान विष्णू, माता लक्ष्मी, गणेश आणि ब्रह्मदेव यांचा वास मानला जातो. धार्मिक दृष्टीने स्वास्तिक हे भगवान श्री गणेशाचे साकार रूप मानले जाते. यातील डावा भाग गणेशाचे स्थान मानले जाते, जे अडथळे दूर करणारे आहे. घराच्या प्रवेशद्वारावर किंवा उंबरठ्यावर चंदन, कुंकू किंवा शेंदूरने स्वास्तिक बनवल्यास घरातील वास्तुदोष दूर होतो आणि लक्ष्मीचे आगमन होते आणि आपल्याला ग्रह दोषापासून सुद्धा मुक्तता हे मिळत असते. त्याचबरोबर आपल्याला एक स्वास्तिक जे आहे ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा काढायचं आहे. असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे, कारण मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायचे. तसेच आवर्जून या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला मोहरीचं तेलच टाकायचं. आता काही कारणास्तव तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर पिवळी किंवा काळी मोहरीही टाकायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळदीने आपल्याला एक स्वास्तिक बनवून घ्यायचं. त्या स्वास्तिकवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर ही जी मातीची पंती आपण तयार केलेली आहे त्या दिव्याला प्रज्वलित करून आपल्याला ठेवायचं. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यायचं आणि बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू आहे तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. विष्णू पुराणानुसार दिवसभरामध्ये कमीत कमी 7 वेळा माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. प्रयत्न करून हा दिवा जो आहे तो सकाळी 9:30 वाजेच्या अगोदरच लावा, कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तापासून 9:30 वाजेपर्यंत कमीत कमी एकदा तरी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये आगमन करत असते. आणि जेव्हा असा हा दिवा आपण माता लक्ष्मीच्या स्वागताकरता प्रज्वलित करतात तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. उपाय अतिशय साधा आहे, पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. तिच्या कृपेने आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.